नमस्कार शेतकरी भावानो. आज बघा आम्ही आलो इथं मळ्यातलं त्या कोपऱ्यात थोडं गावात झालतो सगळं काढायला. काय आबाळ आलंय, पावसाचं वातावरण झालंय बघा भरपूर. मला धावतो आता हे काय हे पाऊस, उन्हाळ्याचं पावसानं पावसाळा हे झाले सगळं. पावसाळ्याचं हो ना. हां हे जाते इकडं आलो हे लाल मुंगीला येते अहो इथं. आमच्या रानात बघा सगळं लालच मग निघायला लागलेत म्हणते. चावते ते बरं बेकार. हां रुपयाला भ्या वाटतंय हो का गच भरलं. ओळच असते त्यांची. हो हो हो. बघितलं ओळच आहे. लाल मुंग्या ही चावली गांधच उठते. गांध उठू दे पण तास 2 तास ती चणांत किती हां बाबळी उगवली त्याच्यात काटेच्या. हां इथं बाबळीचं कुठं झाड बी नाही, कुठं नाही उगवते त्या बाबळी. खातात खातात आले काय पावसाळ्या आता- पाण्यात येत असतील ह्या. हा? पावसाळ्या पाण्याने येत असतील ह्या. होय. आहे का ना मग. पाऊस तर पडलाय का पाण्याने. त्या दिवशी तेवढ्या एक दिवशी गारा पडल्या बारक्या. आता आज झालंय पावसाचं वातावरण. मग काय होतंय कोणास ठाऊक. अशी बुडाने माती सारायला लागते याला. ती रोप वरच्यावर टोचली ती ना, त्याच्यामुळे बुडाने माती उडी लावायला लागते. मला मुंग्याच भ्यायला वाटते. तर बघा हे ऊस आमचा आलाय, गावात गच भरलंय. तणनाशक मारून डबल गावात आले. आता ह्याला खुरपून ऊसाला माती लावायचं चालू आहे. काय करत राहायचं पुढं दर आलं ठीक घाव आहे. ना घाव. एका ह्याला 4-4, 5-5 कोंब आले बघा. 5-5 कोंब येतात, भरपूर आहे. आल्या आता ह्याला शेणखत घालून हे करायचं. आधीच घालायला परिस्थिती पाहिजे, बेकार पण होत चालली. अजून गॅस नाही काय नाही. चुलीवर स्वयंपाक करायला चालू करायचं आहे. आता आमचं चुलीवर असणार आहे, पण अजून काही नाही चालू केलं नाही चुलीवर. गॅस संपायची वाट बघते मी. संपला गॅस आता. संपलाय, थोडा राहिला होता. मग आता काय होतंय ते. संपला गॅस नाही तर माणसाची किती ही उडलंय बघा तारांबळ. गॅस नाही, नुसता गॅस नाही, फक्त गॅस नाही तर आपल्याला चूल हाय ऑप्शन. पण जर पिकवली नाही पिकवलं तर काय दुसरं हे निघतील त्याला. काय शेतीत पिकवत असते ती काय. माणसं म्हणतात ना जे ती शेतीची आहे. पण मग नाही आज शेतीवाला काय कसं झालं खायचं. माहितीये का, मी कलिंगड घे गेली. हां म्हणजे रस्त्याला होतं म्हणून मी विकत गेली. ती बरोबर माणूस आहे. मला फुकट द्यायला लागला. घेऊन जावं म्हणलं ताई. ते तसं नसतं. शेतीच कसं असतं माहीत आहे का, लावलं म्हणजे एक लॉट सगळा आपड फिरतो. इजरायला तसं नाही. मग इजरायला कसं ही तुम्ही टमाटर करताय ना, ही जिल्हा फक्त टमाटोच त्यांनी करायचा हा. असं असतं त्यात. त्यामुळे त्यातल्या माणसाला रेट वगैरे येतो. इथं आपल्यात कसं एक जण किराड्यात घुसला हा. सगळं किराड्यात घुसते, मग ते झालं 2 रुपयावर दर येतो. अहो पण त्याला खर्च किती मग आहे. आला तर मला काय अक्षरशः फुकट म्हणले होते नको घेऊन खाया नको घेऊच माणसं, वाटत. मग घ्यायला नको गवे. हा? एकदम ज्यादा लॉट आल्यावर तसं असते ना. वाईट वाटतं तसं. त्या 5 रुपयाला 10 रुपयाचा जमाना आहे का. आज माणूस सुई देईना 5 रुपयाला. फुकट दिल्यावानीच झाली ती केली. हा होय आता ही उन्हाळ्याचा दिवस आहे तर महाग जाया पाहिजे. महाग राहिलं 30-40 रुपयाला तर जाया पाहिजे होतं. पण ती वाईट वाटायला लागलं बाई. वाईटच काय आहे. अहो माणूस अहो नाही दर तिथनं असला तर पैसे दर हातात काढून बसतो आपल्या. नाही तिथनं पैसे काढून शेती उभा करते माहित आहे का. एखाद्याकडे असते भरपूर पैसा, पण ज्याच्याकडे नसते ती माणूस ते शेतीवर स्वप्न रंगवतो. असं आहे. आणि आता तर आहे काय झालं, युद्धामुळे सगळ्यालाच सगळ्याच दर पडले. फक्त औषधाचं खताचं त्याचं तेवढं दर नाही तर पडलं बघा. वाढलं तर वाढलं उलट. अगं PVC पाईप आहे ना आपल्या ह्यानं आणली होती 200-560 रुपयाला आणली होती. आता 740ला झाली. ती दर वाढलं, मग ह्याच दर कसं काय वाढणार तर शेतीच. हा शेतीचा माल भरघोस निघतोय का, उत्पन्न ज्यादा निघते. निघतोय माल तुम्हाला भरघोस दिसतोय, पण त्याच्या मागचं कष्ट म्हणा, त्याला पैसा घालवलेला, त्याचं ऋण काढलेलं ते दिसतंय का कोणाला. अजिबात ते दिसत नाही. ही मी म्हणते तुम्ही म्हणताय बरं ठीक आहे युद्धामुळं मग युद्धामुळं ह्या गोष्टी कशा स्वस्त होईना. त्या औषध फवारणीचं औषध म्हणा,
परत ही पाईपलाईन तुम्ही म्हणताय तेच म्हणा, हम्म. कुठं दुसऱ्या वस्तूंचं म्हणा, त्याचं कसं काय दर कमी होईनात? नाही हे तर तुमचं ब्रँड आहे इथं. आणि शेती म्हणजे ब्रँड नाही. तर काय तर. हा कसं आहे बघा, लय अवघड आहे. मी म्हणते राहू द्या की सगळं, फक्त त्या शेतकऱ्यानं केलेला खर्च तर निघला पाहिजे. 5 आणि 10 रुपयानं जर कलिंगड विकायचं म्हटलं तर केलेला खर्च निघतोय का? नाही निघतोय का? त्याला मल्चिंग हातरलेलं, त्याला दिवसाला फवारणी मारलेली, त्याला ती 30 दिवस झाकून ठेवलेलं. अगं रोपच 3 रुपये 60 पैशाला आहे. हा किलो दर तेवढ्या म्हणल्या होता. आता कसं काढायचं इतकं स्वस्त म्हणल्यावर? ते माणूस मला अक्षरशः म्हणला, अहो ताई म्हणला, हाय अशी तोडून न्या म्हणला त्या व्यापाऱ्याला, तरी हाय अशी फुकट तोडून नेणार ते माणूस. खर्च तर निघला पाहिजे की म्हणते, त्या टेम्पोचा खर्च तर निघला पाहिजे. ती फुकट निघून तर काय म्हणते तुमचं? म्हणजे शेतकऱ्यावर कसलं मोठं संकट म्हणायचं. फुकट नाही म्हणलं तरी नेत नाही. मग म्हणला घरी तर ठेवून नासून रानात सड घाण होते म्हणून म्हणला मीच म्हणलं आणले ते रस्त्यावर तोडून. होय हां विकायला. काय म्हणजे असं ते देऊ वाटलं, कसं देऊ वाटेल तसं देत ती. फुकाट म्हणलं फुकाट, एक घेतलं का 2 त्याच्यावर 1 फ्री. असं डिमांडमध्ये ह्याच्यामध्ये गेल्यावर आहे का तुम्हाला एकावर 1 फ्री? बाजारात गेल्यावर बाजारात शेतकरी बाजारात आहे की. व्यापार आहे, शेतकरी बाजारात कमीच आहे त्या मानानं. आता हे आपण मस्तही करतो, पण त्याला पुढं दर मिळाला तर बरं. उसाला उसाला हमी भाव आहे ग. आम्ही भाव आहे, पण तेव्हा पण त्याची लय नाटकं असते. ती वाटच नाही, तोडायला माणसंच नाही, ती हीच नाही, असला ऊस आहे तसला ऊस आहे असं असते. त्यावेळेस नाटकं निघते लय. ह्यांची पाईपलाईन औषधं थोडा त्याला कोण बघतंय कसलं आहे आणि कसलं नाही. त्यांनी मात्र ब्रँड ठरवलेला असतं, ही हलका, ही एवढ्या एवढ्या पैशाला, ती भारी, ती तेवढ्या तेवढ्या पैशाला. ती 2 ही काढते ती आपलं असते का तसं 2 ही का तर खपाव म्हणून. 2 ब्रँड काढायची काय गरज आहे? एकच बस. तर काय. आणि पाऊस बघा कसं येते, गारा पडते, त्या शेतकऱ्याला सण लय करावं लागते. आता काय आज नाही वाटत आहे जरा. मुंगे गेल्या का नाही, मी बसले इथं खरं. हां तर मित्रांनो, चला आता पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत रपतो आम्ही आता.